लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी येते नांदगाव नाशिक येथून। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड नांदगाव महामार्गावर असलेल्या पथदिवेच्या लाईट फोनवर हायड्रा क्रेनद्वारे शिवजयंती उत्सव निमित्ताने झेंडे लावत असताना समोरून येणाऱ्या टँकरने क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम विचार करून मालेगाव येथे हलवण्यात आले आहे। जखमी आणि मयतांची नावे अद्याप समजली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की आगामी 19 तारखेला होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने सर्वत्र भगवे ध्वज लावण्याचे काम सुरू आहे। मनमाड शहरातील मनमाड नांदगाव महामार्गावरील हॉटेल सह्याद्री समोर या महामार्गावरील पथदीप पोलवर क्रेनद्वारे भगवे झेंडे लावत असताना समोरून आलेल्या टँकरने या क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। सदरचा अपघात इतका भीषण होता की क्रेनचा अक्षरशः चुरा झाला आहे। रात्रीचा अंधार असल्याने मदत कार्य करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती। मुळात राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे ध्वज लावणे हे नियमबाह्य आहे, मात्र परवानगी घेऊन ते लावता येऊ शकतात। त्यासाठी पुरेशी जबाबदारी घेऊन प्रॉपर सिक्युरिटीकडून काम करायला हवे। याशिवाय दिवसाच्या उजेडात हे काम करणे गरजेचे असताना रात्रीच्या अंधारात हे ध्वज लावले जात होते। यात टँकर चालकाला समोरचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले आहे। यात अजून किती जखमी आहेत हे अद्यापर्यंत समजलेले नाही। यातील आतापर्यंत फक्त 5 जण समजले असून 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले व जखमींना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। यातील 2 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर 3 गंभीर जखमींना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागोल।